क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी गट ग्रामपंचायत देवधरी पोस्ट दहेगाव तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने 5 फेब्रुवारी देवधरी इथं निशुल्क रोग निदान शिबिर पार पडले। विविध रोगांवर उपचार करण्यात आले आणि विविध तपासण्या करण्यात आल्या। यावेळी कार्यक्रमाला उद्घाटन ग्रामपंचायत सचिव प्रज्वल झोटिंग, सामाजिक कार्यकर्ते बंडू भारसाकरे, महादेव टेकाम तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक प्रकाश डाहुले, दशरथ भारसकरे, नारायण चव्हाण आणि देवधरी गावातील नागरिक उपस्थित होते। देवधरी उपकेंद्र इथं आरोग्य कर्मचारी डॉक्टर आशिष बरगट, रेवती सौटोणी, समुदाय आरोग्य अधिकारी मयुरी घोडे, समुदाय आरोग्य अधिकारी डिंपल जवादे, समुदाय आरोग्य अधिकारी सोनम वरुळकर, समुदाय आरोग्य अधिकारी वैष्णवी अष्टणकर, समुदाय आरोग्य अधिकारी काजल हनवते, आरोग्य सेविका प्रल्हाद मडावी, आरोग्य सेवक रवी सातरोटे, आरोग्य सेवक खेमराज रामटेके, आरोग्य सेवक बबन श्रीसागर, आरोग्य सेवक शेषराव बोरपे, आरोग्य सेवक निलेश बोदलकर, आरोग्य सेवक अश्विनी वाढाई बीप, संगीत गीता टेकाम आशा वर्कर, सुशीला मेश्राम आशा वर्कर यांच्या हस्ते एकूण 155 पेशंटची तपासणी झाली आहे। देवधरी गावातील खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य आणि गावकरी लोकांचा खूप मोठा प्रतिसाद मिळाला आणि कार्यक्रम पार पडला। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।